हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि सगळीकडेच वाळवणाची वगैरे गडबड महिलांची सुरू झालेली आहे. कुरडया, वेगवेगळ्या पद्धतीच्या पापड्या, खारवडे, सांडगे असे अनेक उन्हाळी पदार्थ महिला या दिवसांमध्ये बनवत असतात. वर्षभर सणासुदीला आणि तोंडी लावणीसाठी हे सगळे पदार्थ आपल्याला लागतातच, पण त्याच सोबत आपल्याला बरेचसे मसाले, बाकीच्या इतर गोष्टीही लागत असतात. मिरच्या वाळवून त्याचं तिखट बनवणे आणि वेगवेगळे मसाले बनवणे हे पण काम या दिवसांमध्ये चाललेले असतात. तर आज मी बनवते आहे कांद्याची पावडर, जी मला सुद्धा वर्षभरामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये लागत असते. त्यासाठी मी छान असा मोठा कांदा, म्हणजे ओला कांदा नाही घेतलेला आहे, छान वाळलेला असा कांदा घेतलेला आहे. 4 किलो कांदे आहेत. हे घेऊ तसा कांदा बाजारामध्ये असतो, पण असं आपल्याला वर्षभर टिकवण्यासाठी जेव्हा आपण कांदा घेतो ना, त्यासाठी आपल्याला थोडासा महाग भेटला तरी चालेल, पण मोठा आणि मध्ये डेंगळ नसलेला, म्हणजे अशी छोटीशी काठीसारखं असतं बघा, आणि 2 चिटकलेले कांदे असतात. हे सगळं आपल्याला अवॉइड करूनच गोल गोल असा छान गुलाबी रंगाचा कांदा घ्यायचा, किंवा पांढरा मिळाला तर अतिउत्तम. इथे मी व्हिडिओला पुढे जाण्याच्या अगोदर तुम्हाला नक्कीच एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा, कारण की अतिशय प्रॅक्टिकल अशा रेसिपी आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो. कुठल्याही करायला शक्य नाही आणि केल्यावर खायला चांगल्या लागत नाही अशा रेसिपी आपण उगाच दाखवायच्या म्हणून दाखवत नाही. आपल्या चॅनलला अतिशय जेन्युइन पद्धतीने आणि सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपीज आपण दाखवत असतो. तर नक्कीच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथे मी सगळा कांदा कट करून घेतलेला आहे. अगदी बारीक कट नाही करायचा, तुम्ही किसणीने किसून पण घेऊ शकता, परंतु मी येथे सुरीने कापून घेतलेला आहे. कापताना त्याचा सुरुवातीचा पिवळा भाग काढून टाकायचा, जो आपण भाजीत टाकताना सुद्धा कट करत असतो, कारण की तो खायचा योग्य नसतो तो भाग, त्यामुळे तो काढून टाकायचा. आणि उभे उभे आपण मसाला भाजायला जसा कांदा कापतो तशा पद्धतीने कांदा कापून घ्यायचा. अगदी बारीक नाही कापला तरीही चालेल, परंतु पटकन वाळायला जाईल या हिशोबाने कांदा कापून घ्यायचा आणि मस्त असा उन्हामध्ये वाळवायचा. इथे मी सगळा कांदा 4 दिवस वाळवून घेतलेला आहे. म्हणजे रोज ऊन पडल्याच्या नंतर तो उन्हामध्ये ठेवायचा आणि नंतर सावली पडल्याच्या नंतर तो घरामध्ये घेऊन पुन्हा उन्हामध्ये आपण दुसऱ्या दिवशी टाकायचा. असे 4 ते 5 दिवस पूर्ण कांदा सुकेपर्यंत आपल्याला लागू शकतात. तुमच्याकडे ऊन किती वेळ आणि किती तीव्र आहे याच्यावरती त्याची वेळ डिपेंड असते. तर मला पूर्ण 4 दिवस हा कांदा सुकण्यासाठी लागलेला आहे आणि छान असा हाताने चुरगळला जाईल इतपत असा कडक छान कुरकुरीत हा कांदा वाळू द्यायचा. आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये याला टाकून याची फाईन पावडर करून घ्यायची. पावडर करताना पल्स मोडवरती मिक्सर चालवायचं, सलग मिक्सर चालवायचं नाही, नाहीतर भांड गरम होऊन त्याला खाली ओलावा सुटतो आणि मग पावडर लवकर खराब होते. मिक्सरमध्ये फिरवताना काही जाडसर भाग त्याचा तसाच राहतो, तो चाळणीने आपण चाळून वेगळा करायचा. सुरुवातीला मी जाड चाळणीने चाळून घेते आणि त्यातला मोठा कचरा बाजूला करून घेते. वरचं जाडसर राहिलेला जो भाग असतो तो आपण परत एकदा सगळा मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि तो पुन्हा एकदा गाळून घ्यायचा. आणि मग फायनल जे थोडंफार जाड राहतं ते आपण भाजीला वगैरे वापरून टाकायचं. आणि नंतर आता मी सेकंड टाइम याला चाळतीये. थोडंसं बारीक चाळणी आहे ही, पीठ चाळायची आपली असते ती, तिच्याने मी ही चाळून घेतीये. आणि याच्यामध्ये आता छोटे असे गोळे तयार होतात, कारण की थोडीशी चिकट असते ही पावडर कांद्याची, त्याच्यामुळेच ती स्टोअर करताना पण एक ट्रिक वापरायची असते, ती मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता ही पावडर चाळताना खूप इकडं तिकडं उडते, त्याच्यामुळे हातानेच असं चाळणीवरती मी हात फिरवूनच त्याला चाळून घेते आणि पेपरच्या आणि चाळणीच्या मध्ये अतिशय कमी अंतर ठेवलेलं आहे. थोडं जरी आपण हात वरती केला तर ही खूप इकडे तिकडे उडते आणि सगळीकडे ती चिकट पावडर पसरते. त्यामुळे अशाच पद्धतीने आपण हळूवार पद्धतीने याला चाळून घ्यायचं. जितकी सहजतेने पडेल तितकीच पावडर आपण चाळणीने चाळून घ्यायची आहे. जबरदस्तीने त्याला रगडून वगैरे अजिबात चाळायचं नाही. आणि हे जाडसर जे वरचं राहिलेलं आहे ते आपण पुन्हा सगळं एकत्रितपणे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. एवढी पातळ आणि अशी कन्सिस्टन्सी पावडरची ओके आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकत आहे. जवळजवळ 4 किलोच्या पावडरसाठी, म्हणजे वरचा थोडासा कचरा जर सोडला तर तेवढाच भाग फक्त जातो यातला. तेवढ्या सगळ्या पावडरसाठी मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर वापरत आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे या पावडरला गाठी होत नाहीत आणि त्याची शेल्फ लाईफ वाढते. व्यवस्थित असं कॉर्नफ्लॉवर सगळ्या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचं. बारीक चाळणी नसेल तर कापडावर आपण अशा पद्धतीने पीठ गाळूनही घेऊ शकतो, याच्याने अगदीच बारीक पावडर आपल्याला मिळते. कांद्याची पावडर बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपल्याला लागते.
ज्यांना केसांच्या समस्या आहेत त्यांना जर तेलामध्ये वरचा जाडसर जो भाग आपला राहतो तो तेलामध्ये गरम करून घ्यायचा आणि मग ते तेल लावल्याने सुद्धा हेअर फॉलला बराच फरक पडतो। आणि रेसिपीमध्ये झालं तर स्नॅक्सवर टाकायला किंवा फ्लेवरचं मायो करायला किंवा फ्लेवरचं बटर करायला ब्रेडला आपण लावून खाऊ शकतो। खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही ऑनियन पावडर वापरू शकतो। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग।